बटाटा चिप्स प्रत्येकाला आवडतातच, पण बाजारात मिळतात तसे घरी बनवणे थोडे अवघड असल्याचे अनेक महिलांना वाटते। तुम्ही घरी बटाटा चिप्स बनवण्याचा विचार करत असताल तर या काही तुम्ही हॅक्स फॉलो करायला विसरू नका। तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवू शकता मार्केट सारखे बटाटा चिप्स। हे बटाट्याचे चिप्स बनवताना ते काळे पडतात अशी तक्रार महिला अनेकदा करतात। तुमचीही अशीच काही तक्रार असेल तर या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या समस्या सोडवू शकता। नमस्कार, मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। तुम्हाला जर माझे रेसिपी व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल। तर चला, हे वर्षभर टिकणारे, अजिबात काळे आणि लाल न पडणारे हे पांढरे शुभ्र चिप्स कसे बनवायचे हे पाहूया। हे बटाटा चिप्स करण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। आता हे बटाटे 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपल्याला हे बटाट्याचे चिप्स करायचे आहेत तेव्हा शक्यतो मोठ्याच आकाराचा बटाटा निवडायचा आहे। आणि हे बटाटे स्वच्छ धुवून झाल्यावर प्रत्येक बटाट्याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि प्रत्येक बटाट्यांची साल काढून झाल्यावर हे बटाटे स्वच्छ पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत, जेणेकरून हे बाहेर राहिले तर ते काळे होतील। त्याच्यामुळे हे पाण्यात टाकून ठेवायचे आहेत। आता सर्व बटाट्यांची सालटी मी काढून घेतलेली आहेत। आता तुम्ही पाहू शकता ही बटाटे मी वरतीच न ठेवता पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, त्यामुळे ही पांढरी शुभ्र राहिलेली आहेत। आता एका किसणीच्या सहाय्याने याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। आता बटाटा हा उभा न धरता अशा पद्धतीनं हा आडवा धरायचा आहे, जेणेकरून चिप्स देखील मोठ्या आकाराचे तयार होतील। आणि हे बटाट्याचे चिप्स बनवताना देखील मी खाली एका प्लेटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही किसणी ठेवून हे चिप्स बनवून घेत आहे, कारण की हे चिप्स पडले तर पाण्यातच पडतील आणि पाण्यात ते पडल्यामुळे अजिबात ते काळे होणार नाहीत। आणि हे बटाट्याच्या चिप्सची तुम्ही जाडी देखील पाहिली असेल, मीडियम आहे, जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही। सारख्याच पद्धतीने सर्व बटाट्यांचे काप तयार करून घ्यायचे आहेत आणि एक काप देखील पाण्यामध्येच ठेवून द्यायचे आहेत। सर्व बटाट्यांचे चिप्स मी तयार करून घेतलेले आहेत। आता या बटाट्याच्या वरती तुम्ही पाहू शकता हलकासा फेसाळ भाग आलेला आहे। आता हा फेसाळ भाग जो आहे तो या बटाट्याचा स्टार्च आहे। हे बटाट्याचे चिप्स आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण की जर या बटाट्याला हा स्टार्च राहिला तर शक्यतो ते लाल पडू शकतात। त्यामुळे हे बटाट्याचे चिप्स स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण स्टार्च निघून जाईल। आता हे बटाट्याचे चिप्स मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता तुम्ही याच्यावर पाहू शकता अजिबात स्टार्च राहिलेलं नाही, एकदम पांढरे शुभ्र हे बटाट्याचे चिप्स दिसत आहेत। धुवून घेतल्यानंतरही मी यांना पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। आता हे चिप्स आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचे आहेत आणि इथे मी थोडीशी तुरटी घेतलेली आहे, म्हणजेच फिटकरी, याला फिटकरी देखील म्हणतात। आता ही तुरटी आपल्याला 4 ते 5 वेळेस या पाण्यामध्ये फिरवून घ्यायची आहे। आता या तुरटीमुळे देखील आपले चिप्स हे काळे किंवा लाल पडणार नाहीत, एकदम पांढरे शुभ्र असे हे आपले चिप्स तयार होतील। आता ही तुरटी आपल्याला साधारण 5 ते 6 वेळेस या पाण्यामध्ये फिरून घ्यायची आहे आणि तुरटी फिरवल्यानंतर आपल्याला हे बटाटे याच पाण्यात 2 तासासाठी भिजण्यास ठेवून द्यायचे आहेत। आता साधारण 2 तासानंतर एका टोपल्यामध्ये पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता या साधारण मिठाच्या ऐवजी तुम्ही इथे सैंधव मीठ देखील वापरू शकता। आता हे पाणी आपल्याला जास्त प्रमाणात उकळून घ्यायचं नाही, हलकसं गरम करून घ्यायचं आहे। आणि जे चिप्स आपण तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवलेले होते ते पाणी टाकून आपल्याला हे बटाट्याचे चिप्स स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे आहेत। आणि धुवून घेतल्यानंतर हे चिप्स मी चाळणीवर पाणी निथळण्यासाठी ठेवलेले होते आणि नंतर हे चिप्स आपल्याला लगेचच या मीठ टाकलेल्या गरम पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। आता हे बटाट्याचे काप आपल्याला 80% पर्यंत चांगले शिजून घ्यायचे आहेत। आता हे बटाट्याचे काप साधारण मी 80% पर्यंत चांगले शिजून घेतलेले आहेत। आता हे कसं ओळखायचं, तर एक काप घेऊन पाहायचा आहे तो फोल्ड होत आहे का। त्याचा जर तुकडा झाला तर समजायचं की हे व्यवस्थित शिजले गेले नाहीत, जर तो फोल्ड झाला तर समजायचं की हे 80% पर्यंत व्यवस्थित शिजले गेले आहेत। हे बटाट्याचे काप या पाण्यातून काढून पाणी निथळण्यासाठी चाळणीवर ठेवून द्यायचे आहेत। सारख्याच पद्धतीने स्वच्छ पाण्यामध्ये हे बटाट्याचे काप 80% पर्यंत चांगले शिजून घ्यायचे आहेत आणि शिजल्यानंतर पुन्हा चाळणीमध्ये याचं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे। पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर हे मी एका रूममध्येच स्वच्छ कपड्यावर फॅन खाली सुकवण्यासाठी 2 तासासाठी रूममध्येच ठेवलेले आहेत। साधारण 2 तासानंतर हे फॅन खाली मस्तपैकी असे सुकल्यावर यांना मी स्वच्छ कपड्यावर कडक उन्हामध्ये वाळू घातलेलं आहे। हे चिप्स मी नेहमीच अशा पद्धतीने बनवते।
हे चिप्स मस्तपैकी 2 दिवस मी कडक उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत। आता या चिप्सचा तुम्ही कलर पाहू शकता, अजिबात लाल किंवा काळा पडलेला नाही, एकदम पांढरे शुभ्र हे चिप्स बनलेले आहेत। चिप्स तर तयार आहेत, आपण यांना आता लगेचच फ्राय करून पाहूयात। तर कढईमध्ये तेल मस्तपैकी असं गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये हे चिप्स तुम्ही टाकताच पाहिलं आहे, मस्तपैकी असे टम्म फुगलेले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र असे दिसत आहेत। हे चिप्स बनवताना काही हॅक्स मी सांगितलेले आहेत, तुम्ही जर त्या नक्कीच फॉलो केल्या तर तुमचे चिप्स देखील अजिबात लाल किंवा काळे न पडता एकदम पांढरे शुभ्र व तेलात टाकताच 4 पट ते 5 पट फुलतील। तयार आहेत वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र हे चिप्स। जेव्हाही मन करेल खायचं तेव्हा हे पटापट तुम्ही तळून खाऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल मला आशा आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।